महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आपण इथे HUM 101 मानव विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत। त्या अंतर्गत आपण आज घटक तिसरं साहित्य याचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये 3.2.1 हा भाग आहे कलाकृतीतील समान घटक। एखादे चित्र पाहत असताना रंग, रेषा, आकृती, विषय, द्विमितीय, त्रिमितीय आभास अशा निरनिराळ्या गोष्टी आपल्या ध्यानात येतात। कला एकमेकांपासून भिन्न होतात त्या द्रव्यामुळे, माध्यमामुळे आणि त्या द्रव्याने घेतलेल्या आकारामुळे। द्रव्य किंवा माध्यम लक्षात घेऊन कलांचे वर्गीकरण केले जाते। दृष्टी प्रधान कला आणि श्रुती प्रधान कला असे एक वर्गीकरण आहे। तर सौंदर्याविष्कार हे सर्व कलाचे समान उद्दिष्ट आहे। तर थोर डच चित्रकार व्हिन्सेंट वान यांनी म्हटले आहे, शेक्सपियर मध्ये रेम्बोचे काहीतरी आहे आणि व्हिक्टर ह्युगो मध्ये दलाक्काचे विल्यम शेक्सपियर हा विश्वविख्यात ब्रिटिश नाटककार आणि व्हिक्टर ह्युगो हा फ्रेंच कादंबरीकार होय। रेम्बो हा डच चित्रकार आणि दलाक्का हा फ्रेंच चित्रकार होय। शेक्सपियर वारला तेव्हा रेम्बो 10 वर्षाचा होता। दलाक्का आणि ह्युगो हे समकालीन होते। प्रत्येक कला भिन्न असते तरी ती ललित कला या शीर्षाखाली येऊ शकते असं काही समान सूत्रे त्या कलामध्ये असते। पुढचं आपण पाहूया साहित्याचे द्रव आणि माध्यम। शब्द हे साहित्य या कलेचे द्रव आहे। शब्द म्हणजे सुट्टे शब्द नव्हे तर शब्दांनी बनलेल्या वाक्यांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक या प्रकारांमधल्या साहित्य कृती रचल्या जातात। आपण जी भाषा बोलतो, लिहितो तीच भाषा साहित्याचे द्रव असते, परंतु भाषेचा हा एवढाच उपयोग नसतो। चिन्हांचे प्रकार। शब्द अथवा भाषा हे साहित्य कलेचे द्रव आहे। तेव्हा आता या द्रवाचे स्वरूप थोडक्यात पाहू। शब्द म्हणजे एक ध्वनी असतो, तशीच एक दृश्य खूणही असतो। सोयीसाठी आपण वर्णरूप आणि अक्षररूप असतो असे म्हणूया। या ध्वनीला अथवा खुणेला काही संकल्पना अर्थ असतो, त्यामुळे वर्ण आणि अक्षरेही मुळातच प्रतिकात्मक असतात असे म्हणता येईल। मानवी व्यवहारात, समाजात अनेक प्रतीके असतात, त्याहून या प्रतीकांचे स्वरूप वेगळे असते। दुसरं आहे अर्थाचे प्रकार। भारतीय साहित्यशास्त्राचा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ असे अर्थाने 3 प्रकार मांडले आहेत। ते अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 वृत्तीमुळे निर्माण होतात। शब्द उच्चारताच त्या अर्थाचा तात्काळ बोध होतो, त्याला वाच्य अर्थ किंवा मुख्य अर्थ म्हटले जाते। वक्तृत्वाचे तत्व आपण आधी पाहिले की वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ आणि संकल्पना, प्रतिमात्मक आणि भावनात्मक प्रेरक अर्थ यात बरेचसे साम्य आहे असे दिसून येईल। भारतीय आणि पाश्चात्य विचारात शब्दांचा वाच्य अथवा संकल्पनात्मक अर्थ महत्वाचा मानला आहे। पुढचं आहे नाद तत्व किंवा रूपक तत्व। शब्दाच्या विविध अर्थांचा आपण विचार केला, शब्दाला नादाचेही अंग असतात। उच्चारताना, बोलताना हा नाद आपण प्रत्यक्ष ऐकत असतो, पण वाचताना देखील मनात तो नाद ऐकू येत असतो। पुढचा आहे भावना प्रधान अर्थ हे काव्याचे माध्यम। आतापर्यंत आपण शब्द या साहित्याच्या द्रव्याचा विचार केला, या द्रव्याचे साहित्याच्या माध्यमात रूपांतर होत असते। वासी मर्ढेकर यांनी शब्द विषयक विवेचनात शब्दांची 2 अंगे मांडली आहेत, एक म्हणजे संवेदनात्मक आणि दुसरं म्हणजे अर्थात्मक। त्यांच्या मते पहिल्या दृष्टीने शब्द म्हणजे एक नादरूप घटना, श्रवण संवेदनांचा एक समुच्चय, स्वराचा आणि व्यंजनांचा एक समूह। व्यंग अर्थ हे साहित्याचे माध्यम। प्राचीन भारतीय साहित्य मीमांसकांनी साहित्याचे माध्यम म्हणून शब्दार्थाचा विचार केला आहे। शब्दाचे वाच्य, लक्ष आणि व्यंग असे 3 अर्थ सांगून काव्यात शब्दार्थांचा व्यंजना व्यापार प्रधान असतो असे आनंदवर्धन यांनी म्हटले आहे। शब्दाचा व्यंग अर्थ हा काव्याचा आत्मा आहे, याचाच अर्थ व्यंग अर्थ हे काव्याचे, साहित्याचे माध्यम आहे। साहित्याची भाषा आणि आकृतीबंध। व्यवहार भाषेहून किंवा शास्त्र भाषेहून साहित्याची भाषा निराळी ठरते। याचे कारण साहित्याच्या भाषेत अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक इत्यादी घटक कार्यरत असतात। त्यातले आता आपण काही घटक पाहू। पहिला आहे अलंकार। प्राचीन भारतीय साहित्य मीमांसकांनी अलंकारांचा सविस्तर विचार केलेला आहे। काव्याची शोभा निर्माण करणे, जे धर्म ते गुण होत अशी ती शोभा वाढवण्यासाठी कारणीभूत असते, ते अलंकार होय। पुढचा आहे यमक। पद्याच्या एकाच चरणात, ओळीत किंवा भिन्न चरणात एखादा ज्या क्रमाने अक्षर आलेली असतात त्याच क्रमाने पुन्हा तीच अक्षरे
आली की यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ तुला बघावे गुंगावे, गुंतची चुंबनी घ्यावे, या समयी जर तडगा असतो, रम्य दिव्य ते रेखित बसतो. हळूची म्हणे सावित्री, पावे नवरे करुणी संततीला, तुमचा प्रसाद म्हणून प्रेमे गातील सर्व संततीला. तरी मतपती मज द्या की, तुमची पावेन मान सत्यागी. यश रक्षाया प्राणी सत्य गुणा सक्त मानस त्यागी. त्याचप्रमाणे अनंत व आदिचरण यमक, दाम यमक, अश्वधायित यमक आणि पुष्प यमक अशा यमकाचे प्रकार इथे असतात. पुढचा आहे अनुप्रयास. पद्यात किंवा गद्यात वर्णाच्या पुनरावृत्तीमुळे हा अलंकार तयार होत असतो. त्या पुढचा आहे श्लेष. एकाच वाक्यातील शब्दार्थाचे दोन अर्थ व्हावेत अशी योजना केल्यास अलंकार हा अलंकार होत असतो. पुढचं पाहूयात चित्र. जेथे विशिष्ट आकृतीमध्ये किंवा विशिष्ट वर्ण ठराविक ठिकाणी आणण्याची रचना करून वैचित्र्य साधले असते तेथे हा अलंकार होत असतो. पुढचा आहे अर्थालंकार. दोन भिन्न प्रकारच्या वस्तूमधील साम्य किंवा विरोध हा अर्थालंकाराच्या मुळाशी असतो. अर्थालंकाराचे काही प्रकार पाहूयात. पहिला आहे उपमा. ज्यात दोन भिन्न प्रकारच्या वस्तूचे साम्य दाखवले जाते आणि दाखवण्यासाठी जसा जैसा, तैसा, सम, परी, सारखे, प्रमाणे हे शब्द वापरले जातात तेथे हा अलंकार होत असतो. पुढचा आहे उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू काही उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे हा अलंकार होतो. पुढचा आहे रूपक. उपमेय उपमान यात अभेद दाखवलेला असतो तेथे हा अलंकार असतो. उदाहरणार्थ दुःखसागर, मनोमधू इत्यादी. अपहुंती. एखादी वस्तू काय आहे हे मानून माहीत असूनही ती नव्हे दुसरीच आहे असे भासवले जाते तेथे हा अलंकार होतो. पुढचा आहे अन्वयन अलंकार. जेथे उपमेय हे उपमान असते म्हणजे ज्याला उपमा द्यायची त्यालाच त्याची उपमा दिली जाते तेथे हा अलंकार होत असतो. पुढचा आहे संदेह. उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे उपमेय हे उपमान आहे की उपमेय आहे असा संदेह निर्माण होतो तेथे हा अलंकार होत असतो. पुढचा आहे व्यतिरेक अलंकार. उपमानापेक्षा उपमेयाचे गुण अधिक दाखवले जातात तेथे हा अलंकार होत असतो. पुढचा आहे प्रतिमा. प्रत्येक शब्दाच्या अर्थाची एक मानसिक प्रतिमा असते हे आपण आधीच पाहिले आहे. आता अशा प्रतिमा निर्माण करणाऱ्या दोन भिन्न शब्दांच्या अथवा वाक्यप्रचाराच्या सानिध्याने तिसरी प्रतिमा कशी निर्माण होते हे पाहायचे आहे. काव्यातील अथवा साहित्यातील प्रतिमा सृष्टी सुट्ट्या शब्दांमधून निर्माण होत नसून दोन भिन्न शब्दांच्या सहचर्यातून निर्माण होत असते. उपमा रूपकांच्या मागे जे तत्व असते त्यातूनच प्रतिमा निर्माण होतात असे काही समीक्षकांचे मत आहे. त्यांच्या मते उपमा व रूपक हे तांत्रिक भेद असून दोघांचा समावेश करणारा प्रतिमा हा शब्द वापरणे योग्य ठरते. पुढचं आहे प्रतीक. मानवी जीवन व्यवहारात विविध प्रकारच्या प्रतीकांचा वापर होत असतो. काही वस्तूंचा प्रतिकात्मक उपयोग केला जातो. पुढचं आहे बाह्य प्रतीक. एखाद्या गोष्टीच्या सानिध्यातून किंवा संलग्नतेतून एखाद्या वस्तूला प्रतिकात्मकता लाभते. आंतर व प्रतीक. भौतिक पदार्थांमधील एखाद्या विशेष गुणधर्माशी मानवी जीवनातील एखाद्या गोष्टीचा संबंध जोडला जातो जेव्हा ही प्रतीके निर्माण होतात. पुढचं आहे मर्मदर्शी प्रतीक. हा आंतर प्रतीकाचाच एक प्रकार होय. येथे दृश्य अथवा अदृश्य घटकांचा प्रतिकात्मक रीतीने उपयोग केला जात असतो. पुढचा आहे मिथक किंवा प्राककथा. प्रत्येक संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून काही कथा चालत आलेल्या असतात. मिथक म्हणजे जगाच्या उत्पत्तीविषयीच्या प्राचीन कथा. मिथकांमधूनच नंतरच्या काळात महाकाव्ये पुराणे लिहिली गेली होती. पुढचा आहे आकृतिबंध. शब्द हा साहित्य कृतीचा एक लहान घटक आहे. तसा अनेक घटकांच्या जुळणीतून वाक्य आणि अनेक वाक्यांच्या जुळणीतून परिच्छेद आणि अनेक परिच्छेदांच्या जुळणीतून एक साहित्य कृतीची रचना होत असते. पुढचा आहे व्यामिश्रता, एकात्मता आणि लयबद्धता. कोणत्याही कलाकृतीचा आकृतिबंध व्यामिश्रता, एकात्मता आणि लयबद्धता या तीन गोष्टींनी युक्त असा पाहिजे. कलांची माध्यमे वेगवेगळी असली तरी आकृतिबंधाचे हे विशेष कलाकृतींमध्ये आढळतात. जेथे हे विशेष आढळत नाही म्हणजे सुलभीकरणावर भर दिलेला असतो, विस्कळीतपणा असतो आणि लयबद्धतेचा अभाव असतो अशा कृतीला कलाकृती म्हणता येत नाही.
पुढचा आहे साहित्यांचे प्रकार. साहित्य हा शब्दप्रयोग आपण करीत असलो तरी साहित्य किंवा साहित्यकृती वाचतो असे आपण म्हणत नाही, तर कविता, कथा, कादंबरी, नाटक वाचतो असे आपण म्हणतो. शिक्षणातून, भोवतीच्या समाजातून आणि आपल्या स्वतःच्या वाचनातून आपल्याला साहित्याच्या प्रकारांची थोडीफार कल्पना आलेली असते. आता आपण प्रकार पाहूयात. पहिली आहे कविता. कवितेला स्वतःची अशी एक संरचना असते. पुस्तक उघडल्यानंतर कविता कोणती आणि गोष्ट कोणती हे मजकुराच्या मांडणीवरून कळते. तसेच कोणी शब्दांचा उच्चार करू लागला तरीही तो कविता म्हणत आहे की गोष्ट सांगत आहे हे कळते. सर्वसाधारणपणे आपण काव्य आणि गद्य असे शब्द वापरतो. वास्तविक पाहता पद्य आणि गद्य असे म्हणायला पाहिजे. पुढचा आहे भुजंगप्रयास. प्रत्येक ओळीत 12 अक्षरे, गण, य य य य म्हणजेच पहिले अक्षर लघु असलेले तर 4 गट. पृथ्वी. प्रत्येक ओळीत 17 गण, गण, ज स ज स य ल ग. शिखरणी. प्रत्येक ओळीत 17 अक्षरे, य म न स भ ल ग हे गण. बालानंद. 8 व 6 असे मात्रांचे 2 गट पडतात. आनंदी, आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आ हे 8 आणि नंदगडे 6, इकडे तिकडे 8 आणि चोहीकडे 6. अभंग. या छंदाचे 2 चरण असलेला आणि 4 चरण असलेला असे 2 प्रकार केले जातात. उदाहरणार्थ, ये ग ये विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. कथात्मक साहित्य प्रकार. कवितेचे स्वरूप पाहिल्यानंतर साहित्याच्या दुसऱ्या महत्वाच्या प्रकाराकडे म्हणजे कथात्मक साहित्याकडे वळूया. प्राचीन काळापासून माणसे गोष्टी सांगत आलेली आहे. याचे पुरावे मिथकांच्या म्हणजे कथांच्या आणि लोककथांच्या स्वरूपाने अजूनही आपल्याला दिसून येतात. दुसरा आहे नाटक. नाटक हाही ललित साहित्याचा एक प्रकार मानला जातो. निबंध. निबंध या साहित्य प्रकाराला ललित साहित्याचा समावेश केला जात नाही, तर वैचारिक साहित्याचा केला जातो. आता पुढचा घटक आपण पाहूया चित्रकला आणि शिल्पकला. चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार. एक कला व्यवहार म्हणून चित्रशिल्पाचा विचार प्रथम करूया. कुठलाही कला व्यवहारात कलाकृती ही केंद्रस्थानी असते. पहिले आपण पाहूया चित्रांची व्याख्या. चित्र म्हणजे द्विमिती पृष्ठभागावर रंग, रेषादी द्रव्यांच्या सहाय्याने निर्माण केलेली आभासात्मक प्रतिमा होय. या प्रतिमेला लांबी आणि रुंदी ही 2 परिमाणे असतात. रेषा आणि आकार. चित्र हे चित्रफलावर काढण्यात आलेल्या रंगरेषांनी निर्माण होत असले तरी तो चित्रानुभव होण्याकरिता रंगरेषा फलकावर कशा पद्धतीने मूर्त रूप घेतात ते समजावून घेणे आवश्यक आहे. पुढचं आहे चित्रांची रचना. चित्र काढताना चित्र घटकांची रचना करतो. अशी रचना करण्यासाठी तो चित्र घटकांचा व रचना तत्वांचा संबंध जोडत असतो. पुढचं आहे पोत संकल्पना. टिंबाच्या आणि रेषांच्या सहाय्याने चित्रफलकावर पोतांचा प्रत्यय देता येतो. कोऱ्या पृष्ठावर टिंबांच्या व रेषांच्या दाटीतून घनतेचा पोत साकार करता येतो, तर त्यांच्या पातळ मांडणीतून मोकळेपणाचा, खडबडीपणाचा पोत निर्माण करता येत असतो. पुढचा आहे रंग घटक. आपल्याला कुठलेही दृश्य पाहण्यासाठी उजेडाची किंवा प्रकाशाची आवश्यकता लागत असते. पुढचे आहे चित्राचे दृश्य घटक व रचना तत्वे. चित्रकार आपल्या सभोवतालच्या वास्तवाकडे, व्यक्तीकडे आणि विश्वाकडे कसा बघतो याचा परिणाम त्याच्या चित्रशैलीवरती होत असतो. पुढचा आहे चित्र माध्यम व प्रकार. यापूर्वी आपण चित्राची व्याख्या केली. चित्र म्हणजे द्विमिती पृष्ठावर रंग, रेषादी द्रव्यांच्या सहाय्याने निर्माण केलेली आभासात्मक प्रतिमा. या प्रतिमेला लांबी आणि रुंदी ही 2 परिमाणांचे असतात. त्यामुळे चित्र पाहताना आपल्याला प्रकाशाची गरज भासत असते. त्यापुढे आहे जलरंग. जलरंगातील चित्र कागदावर काढलेले असते. पुढचे आहे तैलरंग. या माध्यमातून रंगद्रव्याची पारदर्शकता व अपारदर्शकता हे दोन्ही गुण आहेत. चित्राचे प्रकार माध्यमानुसार कसे असतात तर चित्र घटक व माध्यम यांच्या अनुषंगाने होणारे प्रमुख प्रकार म्हणजे रेखाचित्र, रंगचित्र आणि मुद्राचित्र. तर रेखाचित्र म्हणजे काय ते आपण पाहूया. रेखाचित्र रेषा या चित्र घटकांचा प्राधान्याने वापर केलेला असतो. रंगचित्र म्हणजे काय तर रंगद्रव्याचा वापर करून कागदावर अथवा कॅनव्हासवर काढलेल्या चित्राला रंगचित्र म्हणतात. पुढचं आहे मुद्राचित्र. प्रत्येक कागदावर पेन्सिल अथवा कुठल्याही माध्यमाने चित्र न काढता ते मुद्रित केले जाते तेव्हा त्यास मुद्राचित्र असे म्हणतात. आता आपण पडूया चित्रांचे प्रकार विषयानुसार.
चित्रांचे विषयानुसार निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, रचनाचित्र, अमूर्त चित्र असे ठळक प्रकार पडत असतात. पुढचं आहे वास्तववादी चित्र. डोळ्यांना दृश्य जसे दिसते तसे चित्र घटकात रचले जाते तेव्हा त्या चित्राला वास्तववाद चित्र असे म्हणतात. पुढचं आहे अभिव्यक्तिवाद चित्र. एखादा अनुभव जसा दिसतो तसाच अनुभवणाऱ्या व्यक्तीला प्रतीत होईलच असे नाही. अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वभाव विशेषांप्रमाणे तो अनुभव घेतलेला जातो. चित्रकलेत जेव्हा अशा व्यक्ती विशिष्ट अनुभवांच्या छटांसह एखादे दृश्य चित्रित होते तेव्हा त्या चित्राला अभिव्यक्तिवादी चित्र असे म्हणतात. पुढचं आहे अमूर्त चित्र किंवा रचना चित्र. चित्र घटकांच्या रचनेला महत्व असलेला प्रकार म्हणजे रचना चित्र किंवा अमूर्त चित्र होय. चित्रकलेची वाटचाल प्रमुख टप्पे. मानवी उत्क्रांतीबरोबरच त्यांच्या कला कौशल्यांचाही विकास झालेला आहे. त्यामुळे मानवी इतिहासापासून कलांचा इतिहास वेगळा करता येत नाही. पाश्चात्य चित्रकलेची वाटचाल. ग्रीक व रोमन कला विष्कार. ग्रीक व रोमन संस्कृतीच्या उत्कर्ष काळात ज्ञानाची वाढ झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे प्रबोधन काळ व विज्ञान युगातील स्थित्यंतरे. प्रबोधनाच्या काळात युरोपातील दृक कलांमध्ये मानवाकृतीला महत्व प्राप्त झाले. तेथे प्रमाणबद्धता हा सौंदर्य निकष स्वीकारला गेला. पुढचा आहे दृक प्रत्ययवाद. 19व्या शतकाच्या प्रारंभी युरोपात औद्योगिकरणाने वेग धारण केला. पुढचा आहे भारतीय चित्रकला. पाश्चात्य संस्कृतीतील मध्ययुगात कला परंपरांचा ऱ्हास झाला. त्याच वेळी भारतीय संस्कृतीत मात्र कला परंपरांचा उत्कर्ष काळ सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे मोघल लघुचित्र शैली. 16व्या शतकात बाबराने भारतात प्रवेश केला. इसवी सन 1526 मोघल राजवट सुरू झाली. बाबर हा कलांचा भोक्ता होता. त्याने आपल्या राजवटीत खास चित्रशाळा निर्माण केल्या. त्यात शिकवण्यासाठी 2 पर्शियन चित्रकाराला त्याने भारतात आणले. या चित्रशाळातून तयार झालेल्या चित्रकारांची स्वतंत्र चित्रशैली निर्माण झाली. तिला मोघल लघुचित्र शैली असे म्हणतात. पुढचं आहे ब्रिटिश काळातील आभासात्मक वास्तववादी शैली. 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट आली. पुढचं आहे देशी चित्र शैली. मोघल आणि ब्रिटिश राजवटीच्या मधल्या काळात म्हणजेच मराठेशाहीत राजाश्रयातून कला परंपरांना विकसित झाल्याचे दिसत आपल्याला नाही. पुढचं आहे शिल्पकला रचना व वाटचाल. चित्रकलेच्या पद्धतीनेच आपल्याला शिल्पाच्या रचनेचे नाव आणि शिल्पाचे घटक समजून घेता येतील. शिल्पाची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. शिल्प म्हणजे घनद्रव्याला दिलेला घन आभासात्मक आकार. त्यांचे अस्तित्व प्रत्यक्ष अवकाश प्रणाली असते. त्यात लांबी रुंदी बरोबरच खोलीचाही समावेश होत असतो. पुढचं आहे शिल्पकलेची माध्यमे. शिल्प घडवताना सामान्यतः मातीचा नमुना प्रथम घडविला जातो किंवा लोखंडाच्या सांगाड्यावर माती किंवा अन्य द्रव थापून आकार निर्माण केली जाते. साच्याच्या साह्याने ही लहान मोठी शिल्पे घडविली जातात. शिल्पांचे प्रकार. माध्यमांतून शिल्पांचे पुढील प्रकार घडतात. एक आहे प्लास्टर शिल्प. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ठोकळ्यावर कोरीव काम तयार केलेल्या शिल्पाला प्लास्टर शिल्प असे म्हणतात. पुढचं आहे काष्ठशिल्प. लाकडाच्या ठोकळ्यावर तीक्ष्ण चाकू, पटाशी इत्यादी हत्यारांच्या साह्याने कोरीव काम करून काष्ठशिल्प निर्माण केले जाते. काष्ठशिल्पात लाकडाच्या स्वाभाविक पोताच्या सौंदर्याचा आणि अंगभूत रेषीय वळणांचा सौंदर्य निर्मितीसाठी वापर केला जातो. पुढचं आहे तारशिल्प. लोखंडाच्या तारेपासून त्रिमितीय स्वरूपाचा वेगवेगळ्या बाजूने दृक अनुभव देणाऱ्या रचनेला तारशिल्प म्हणतात. तारशिल्पासाठी पकडीच्या साह्याने आवश्यक ते आकार निर्माण करता येतात. पुढचं आहे स्थिर शिल्प. पाषाण, लाकूड, धातूच्या कोरीव कामातून पुणे पद्धतीतून भक्कम स्वरूपाचे विविध पातळ्यांवरील मांडणीतून स्थिर शिल्प निर्माण केले जाते. पुढचं आहे गतिमान शिल्प. ज्या शिल्परचनेतून प्रत्यक्ष गती निर्माण होते त्या शिल्पाला गतिमान शिल्पे असे म्हणतात. विविध धातूंच्या तारा, जाळीचे तुकडे, अल्युमिनियमचे पत्रे इत्यादी पासून ही शिल्पे घडविली जातात. पुढचं आहे शिल्पकलेची वाटचाल. दगड, धातू किंवा काष्ठ यांना कोरून किंवा आकार देऊन शिल्पकलेची निर्मिती केली जाते. पाषाण युगातील माणसे हेच कदाचित पहिले शिल्पकार असावे. इजिप्शियन संस्कृतीतील कलावंतांनी कोरीव काम करून अभिजात आकार घडविला आपल्याला दिसून येत आहे. आणि शेवटचा आहे भारतीय शिल्पकलेची वाटचाल.
भारतीय शिल्पकलेचा प्राचीन परंपरा लाभलेली आहे. सामान्यतः 2000 वर्षापूर्वी मौर्य काळात शिल्पकला उदयास आली असे मानले जाते. सिंधू संस्कृती नष्ट झाल्यामुळे त्यावेळच्या शिल्पकलेची परंपरा खंडित झाली आहे. साधारणतः इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासूनच्या काही शिल्पाकृती उपलब्ध आहेत. समकालीन जीवन व तत्वज्ञान संस्कृती यांचा परिणाम कला निर्मितीवर होत असतो. भारतीय संस्कृती ही देखील धर्मश्रद्धांशी संबंधित असल्याचे दिसून येते. तर अशा प्रकारे आज आपण इथे घटक चौथा चित्रकला आणि शिल्पकला ही अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे घटक तिसरा जो आहे साहित्याशी संबंधित, आपण साहित्य असं म्हणूयात. आणि आता पुढचे जे पार्ट आहेत आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू स्टुडंट्स.